हॅलो, हॅलो. येस. हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहे की इनऑर्गॅनिक ते स्ट्रक्चर जे असतात, जे मॉलिक्यूल तुम्ही शिकता जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये. जनरल बघा, तुम्हाला ऑर्गॅनिकसाठी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री माहिती पाहिजे, बरोबर? तसंच जर तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायची असेल, इनऑर्गॅनिकचे भरपूर चॅप्टर तुम्हाला आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुम्हाला जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री माहिती पाहिजे. सो आज आपण जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बद्दल बोलणार आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे. जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, GIC. त्याच्यामध्ये आज आपला जो फर्स्ट पॉइंट आहे ना, सगळ्यात इम्पॉर्टंट. भरपूर मुलांना ना स्ट्रक्चर्स काढता येत नाही इनऑर्गॅनिकचे. मग त्याच्यामुळे काय होतं, पुढं रिॲक्शन असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हायब्रिडायझेशन असतील, रिॲक्शन असतील, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, लोन पेअर कॅल्क्युलेशन, ह्या गोष्टी जमत नाही. मग आपण काय करतोय आता, आपण आजच्या लेक्चरला तुम्हाला मी मॅक्झिमम नंबर ऑफ स्ट्रक्चर्स कसे काढता येतील त्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. मग आज आपण बघणार आहे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर ड्रॉ कसे करायचे. लक्ष द्या. सो स्ट्रक्चर ऑफ इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स. इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स. सो आज आपण बघणार आहे की इनऑर्गॅनिक मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे. नीट ऐका. त्यांची जॉमेट्री, त्यांचे शेप, ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार नाही. आपण जनरल स्ट्रक्चर बघणार आहे. त्यांची जॉमेट्री वेगळी असते, शेप एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, त्याला वेळ आहे. सुरुवातीला आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे की एखाद्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपण कसं ड्रॉ करू शकतो. सो लिसन, ऐका. सगळ्यात फर्स्ट पॉइंट तुम्हाला काय सांगतोय ऐका. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहिती पाहिजे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग जर तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहिती असेल, जर तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहिती असेल, तर तुम्हाला कोणत्याही मॉलिक्यूलचं तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता 100%. सो ऐका. सगळ्यात अगोदर बोरॉन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 3. कार्बन जवळ किती असतात बाळांनो? 4. नायट्रोजन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 5. फॉस्फरस, नायट्रोजन एकाच फॅमिलीचे आहेत. मग जेवढे इलेक्ट्रॉन फॉस्फरस जवळ आहेत, तेवढेच इलेक्ट्रॉन कोणाजवळ असतील? नायट्रोजन जवळ. त्यानंतर ऐका. सल्फर, सल्फर आणि ऑक्सिजन दोघांजवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील? 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. हॅलोजन जर असेल, म्हणजे कोण? फ्लोरीन सोडून द्या. फ्लोरीन आपण डिस्कस करू. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जर असतील हॅलोजन, तर यांच्याजवळ किती इलेक्ट्रॉन आहे? 7. आणि बाळांनो, झिनॉन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. सो दिस इज मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला इतके व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जरी माहिती असेल, जर तुम्हाला बोरॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, ऑक्सिजन यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहिती असेल, झिनॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहिती असेल, तर ऑलमोस्ट तुम्हाला 90 to 95% इनऑर्गॅनिकचे स्ट्रक्चर काढता येतील. त्याच्यासोबत तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की ऐका, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन क्लिअर आहे. बोरॉन जवळ किती असतात? 3. कार्बन जवळ 4. नायट्रोजन आणि फॉस्फरस जवळ किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. सल्फर जवळ 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. झिनॉन जवळ 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर ऐका. आता जे साइड आयटम असतात, साइड आयटम आणि अनदर दुसरे असतात सेंट्रल ॲटम. मग हे कळलं पाहिजे तुम्हाला, सेंट्रल ॲटम कोण आहे? साइड ॲटम कोण आहे? मग ह्या दोघांमधला फरक आहे का? साइड आयटम जे असतात ना, जनरली हायड्रोजन आणि फ्लोरीन आणि ऑक्सिजन, जनरली हे तुमचे साइड आयटम असतात. त्यात हायड्रोजन हा एकच बॉन्ड तयार करतो, सिंगल बॉन्ड. ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करतो? 2 बॉन्ड तयार करतो. लक्षात राहील का? फ्लोरीन किती बॉन्ड तयार करतो? सिंगल बॉन्ड तयार करतो सर. सगळ्यांना आयडिया आली का? साइड आयटम कोणकोणते आपण जनरली यूज करणार आहेत? पहिल्यांदा हायड्रोजन असेल, फ्लोरीन असेल आणि ऑक्सिजन असेल. हे साइड आयटम असतील तुमचे. सेंट्रल आयटम कोणकोणते असतात ऐका. जे लेस इन नंबर असतात. लेस इन नंबर, लेस इन नंबर, ज्यांचा नंबर कमी असतो. लक्ष द्या रे. सेंट्रल आयटम कोणते असतात? लेस इन नंबर, जे नंबर मध्ये कमी आहेत. फॉर एक्झाम्पल ऐका, NF3 आहे. मग सांगा याच्यात सेंट्रल आयटम कोणी? तू म्हणणार सर नायट्रोजन सेंट्रल आयटम आहे, कारण तो एकच आहे ना. पुढे ऐका, H3PO4 याच्यात सेंट्रल आयटम कोण आहे?
मग सांगा, फॉस्फरस कमी आहे ना, हायड्रोजन 3 आहे, ऑक्सिजन 4 आहे, पण फॉस्फरस किती आहे? एकच आहे ना. मग फॉस्फरस कोण आहे तुमचा? सेंट्रल ॲटम आहे. इथं सेंट्रल ॲटम कोण आहे? नायट्रोजन. इथं कोण आहे? फॉस्फरस आहे. त्याच्यानंतर ऐका, H2O. सांगा, हायड्रोजन कधीच सेंट्रल ॲटम नसतो, लक्षात राहील का? हा, ऑक्सिजन कधी कधी सेंट्रल ॲटमचं काम करतो, साइड आयटमचं पण काम करतो, असं काही नाही. पण हायड्रोजन ऑलवेज साइड आयटम असणार आहे. ऑक्सिजन कोण आहे इथं? सेंट्रल ॲटम आहे. थोडीशी आयडिया आली का तुम्हाला? की जो नंबर मध्ये कमी असतो तो असतो सेंट्रल ॲटम, आणि जो जास्त असतो नंबर मध्ये, इथे लिहू का? मोर इन नंबर. मोर इन नंबर. दुसरी गोष्ट ऐका, जर लक्ष द्या नीट. हम्म जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघायची, जर ह्या गोष्टींनी तुमचं काम होत नसेल, पण होणार ऑलमोस्ट 90 to 97% एक्झाम्पल मध्ये ह्या गोष्टींनी तुमच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. पण जर साइड आयटम असेल तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच एक्स जास्त असेल, आणि सेंट्रल आयटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल? कमी असेल. सगळ्यांना क्लिअर आहे. साइड आयटम आणि सेंट्रल आयटमचा फरक कळला का? साइड आयटम हे मोर इन नंबर असतात, सेंट्रल आयटम हे लेस इन नंबर असतात. त्याच्यानंतर ऐका, मोर इन नंबर साइड आयटम, लेस इन नंबर सेंट्रल आयटम. मग मी काही एक्झाम्पल घेतले सेंट्रल आयटम ओळखायचे कसे. त्यानंतर ऐका, जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर ते तुमचे कोण असतील? साइड आयटम. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल तर ते तुमचे कोण असतील? सेंट्रल आयटम असतील. सगळ्यांना आयडिया आली का? आणि सेंट्रल आयटम एकच असतो. सेंट्रल आयटम किती असतो? एकच असतो. कळलं का सगळ्यांना? एकापेक्षा जास्त सेंट्रल आयटम नसतात. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट आहे का बाळांनो? नेक्स्ट आहे का? लक्ष द्या नीट. आता मी एक एक्झाम्पल घेतो बरं का. एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. लक्ष देऊन ऐका. H2O. ओहो, H2O. चला हा, लक्ष द्या. H2O चं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करा? सेंट्रल आयटम कोण आहे? ओहो. सर ऑक्सिजन कोण आहे? सेंट्रल आयटम आहे. हे तर कळलं ना? ओके. मग सेंटरला ऑक्सिजन ड्रॉ करा. सेंटरला काय ड्रॉ करा? ऑक्सिजन ड्रॉ करा. क्लिअर आहे सगळ्यांना? साइड आयटम कोण आहे? सर हायड्रोजन इज अ साइड आयटम. ओके. किती हायड्रोजन आहे? 2. इथपर्यंत क्लिअर आहे. सेंटरला ऑक्सिजन आणि साइडला हायड्रोजन. आता ऐका, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये हे साइड आयटम आहे. हायड्रोजन किती बॉन्ड बनवतो? सिंगल. एक. एक. डन. ऑक्सिजन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे ऑक्सिजन जवळ? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे ऑक्सिजन जवळ? सर 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. मग एक इकडे गेला. 1, 2, 3, 4, 5, 6. मग ही एक लोन पेअर आणि ही एक लोन पेअर. सगळ्यांना H2O चं स्ट्रक्चर कळलं का? आणि जे सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत, किती इलेक्ट्रॉन आहे सिंगल सिंगल? 1, 2, 3, 4. पुन्हा ऐका. परत एकदा सांगतो ऐका. सेंट्रल आयटम कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन जवळ किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? 6. मग 1, 2 असं रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. 2, 3, 4, 5, 6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती ऑक्सिजन जवळ? सर 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. किती हायड्रोजन आहेत? 2. मग देऊन टाका ना एक एक. एक ह्या हायड्रोजनला, एक दुसऱ्या हायड्रोजनला. मग ह्यात ही एक जोडी, ही एक जोडी. मग किती लोन पेअर झाल्यात? सर 2 लोन पेअर आहेत. लोन पेअर ओळखता येतील का? किती लोन पेअर आहे सर? 2 लोन पेअर आहेत. हा एक सिंगल बॉन्ड, हा एक सिंगल बॉन्ड, म्हणजे 2 बॉन्ड पेअर आहे. सो बॉन्ड पेअर ओळखता येतील का? हे बघा, ही एक बॉन्ड पेअर आहे, ही एक बॉन्ड पेअर आहे, आणि ही लोन पेअर, आणि ही एक लोन पेअर. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट. नेक्स्ट मॉलिक्यूल. लक्ष देऊन ऐका. आपण भरपूर मॉलिक्युल्स बघणार आहे. नेक्स्ट मॉलिक्यूल आहे बाळांनो, NH3. अमोनियाचं स्ट्रक्चर आहे का? अमोनियाचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं बाळांनो? NH3 चं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं? स्टेप नंबर 1. मी तर स्टेप लिहून देतोय तुम्हाला. पहिल्यांदा सेंट्रल ॲटम. पहिली स्टेप सांगा. सेंट्रल ॲटम. पहिल्यांदा सेंट्रल ॲटम शोधा. दुसऱ्यांदा त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लिहा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लिहा. आणि मग बघा साइड ॲटम किती बॉन्ड तयार करतोय. साइड ॲटम बॉन्ड्स. साइड ॲटम किती बॉन्ड्स तयार करतोय ते चेक करा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिली स्टेप सांगा चला. सांगा सेंट्रल ॲटम कोण आहे?
सर नायट्रोजन आहे. हो हो. सेंट्रल आयटम कोण आहे? नायट्रोजन आहे. साइड आयटम कोण आहे? हायड्रोजन आहे. साइड आयटम कोण आहे? हायड्रोजन. मग किती हायड्रोजन आहे? 1, 2 कसे पण ड्रॉ करा. 3 हायड्रोजन. हो, आपण एक स्टेप मिस केली. मिस करायची नाही. सांगा. पहिली स्टेप सेंट्रल आयटम. ओके. दुसरी स्टेप व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती सांगा. नायट्रोजन जवळ सर 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. नायट्रोजन जवळ किती इलेक्ट्रॉन आहे? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. नायट्रोजन जवळ किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे बाळांनो. सो 1, 2, 3, 4, 5 कळलं का? आता सांगा हायड्रोजनला किती हायड्रोजन आहे? 3. 1, 2, 3 सिंगल, सिंगल, सिंगल. उरलेले 2 लोन पेअर. कळलं का सगळ्यांना? मग सांगा NH3 जवळ बाळांनो NH3 जवळ लोन पेअर किती आहे? तू म्हणणार सर लोन पेअर एकच आहे. लोन पेअर तर एकच आहे. दिसली का ही लोन पेअर? हे एक लोन पेअर क्लिअर आहे का? सांगा बॉन्ड पेअर किती आहे? सर बॉन्ड पेअर आहे 1, 2 आणि 3 बॉन्ड पेअर आहे. सगळ्यांना अमोनिया मॉलिक्यूल कळला का? नेक्स्ट मॉलिक्यूल बाळांनो लक्ष द्या. खूप सारे एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे. नेक्स्ट मॉलिक्यूल ऐका. CO2 कार्बन डायऑक्साइड. नीट ऐका सगळ्यांनी. नेक्स्ट मॉलिक्यूल कोण आहे? कार्बन डायऑक्साइड. ऐका. सांगा स्टेप नंबर 1. सांगा लवकर. स्टेप नंबर 1 काय कॅल्क्युलेट करू? सांगा स्टेप नंबर 1. हो, सगळ्यात पहिली स्टेप कोणती रे? सेंट्रल आयटम कोण आहे सर? कार्बन आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? कार्बन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे सर? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. 1, 2, 3, 4. साइड आयटम कोण आहे? ऑक्सिजन आहे. 1 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन. ऑक्सिजनला किती पाहिजे सर? 2 पाहिजे. ह्याला 2, त्याला 2. कळलं का? CO2 क्लिअर आहे का? मग सांगा CO2 मध्ये बॉन्ड पेअर किती आहे? मोजा रे. 1, 2, 3 आणि 4 बॉन्ड पेअर आहे. लोन पेअर आहे का? नो. 0 लोन पेअर. सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना CO2 मॉलिक्यूल क्लिअर आहे का? नेक्स्ट ऐका. नेक्स्ट ऐका बाळांनो. नेक्स्ट आता मी मॉलिक्यूल बदलतो. XeO2F2 लक्ष द्या. XeO2F2 मग सांगा फ्लोरीन किती बॉन्ड तयार करतो? सिंगल बॉन्ड. ऑक्सिजन डबल. रिमेंबर फ्लोरीन सिंगल बॉन्ड तयार करतो. ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार करतो. आणि आता मला तुम्ही सांगा. सांगा रे झिनॉन जवळ किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? सर झिनॉन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. जर 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. आणि मग जर झिनॉन जवळ 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर मला सांगा ऑक्सिजन किती? 2 आहे. बघा 1, 2. फ्लोरीन किती? 2 आहे. 1 फ्लोरीन, 2 फ्लोरीन. व्हेरी गुड. मग सांगा फ्लोरीनला किती इलेक्ट्रॉन? सिंगल. या फ्लोरीनला पण सिंगल. या ऑक्सिजनला डबल. ह्याला इकडे काढतो मी. या ऑक्सिजनला पण काय? डबल. एक काय उरणार? लोन पेअर. मी थोडंसं नीट स्ट्रक्चर काढतो ऐका. हे बघा झिनॉन आहे, डबल बॉन्ड ओ. हे कळलं? त्याच्यानंतर डबल बॉन्ड ओ. हे पण क्लिअर आहे. सिंगल बॉन्ड फ्लोरीन, सिंगल बॉन्ड फ्लोरीन. किती इलेक्ट्रॉन उरले? 2 इलेक्ट्रॉन उरले. म्हणजे एक लोन पेअर. XeO2F2 क्लिअर आहे का? सगळ्यांना XeO2F2 क्लिअर आहे का? नेक्स्ट मॉलिक्यूल. हळूहळू सगळे मॉलिक्यूल क्लिअर होतील. लक्ष द्या. नेक्स्ट मॉलिक्यूल. नेक्स्ट मॉलिक्यूल आहे XeO3. ऐका रे XeO3. सांगा ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतो? डबल बॉन्ड बनवतो. मग सांगा झिनॉन जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? सेंट्रल ॲटम झाला. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगा झिनॉनचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. झिनॉनचे 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येक ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन द्या? 2. 1, 2, 3 ऑक्सिजन गेले. एक काय भेटणार बाळांनो? लोन पेअर. मग थोडंसं नीट रिप्रेझेंटेशन करतो. Xe डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ आणि लोन पेअर. आता तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवायची बाळांनो. नीट लक्ष द्या. एक नवीन गोष्ट सांगतो. ऐका. एक लोन पेअर आहे. इथे लिहू का? एक लोन पेअर. ओके, नो प्रॉब्लेम. आता ह्या डबल बॉन्डमध्ये एक तुमचा कोणता असणार? सिग्मा बॉन्ड. एक काय असणार? पाय. सांगा. एक सिग्मा, एक पाय, एक सिग्मा, एक पाय. सगळ्यांना क्लिअर आहे का? जर डबल बॉन्ड दिसला की एक सिग्मा करायचा, एक कोणता बॉन्ड करायचा? पाय बॉन्ड. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट एक्झाम्पल ऐका. बाळांनो नेक्स्ट एक्झाम्पल ऐका. खूप सारे एक्झाम्पल आहे. व्यवस्थित ऐका.
SF6, सॉरी SF4 घेतो, चला SF4. अगेन सेंट्रल ॲटम कोण आहे सर? सल्फर आहे. ओहो. सांगा सल्फर जवळ किती इलेक्ट्रॉन असतात? सल्फर जवळ किती इलेक्ट्रॉन असतात? 6 इलेक्ट्रॉन. सल्फर जवळ 6 इलेक्ट्रॉन आहे. मग बघा 1 2 3 4 5 6. किती इलेक्ट्रॉन आहे सल्फर जवळ? 6 इलेक्ट्रॉन आहे. मग 6 इलेक्ट्रॉन जर असतील आणि 4 फ्लोरीन असतील तर फ्लोरीनला एक एक देऊन खुश करा. किती खुश आहे फ्लोरीन बघा. 3 गेले का 4 इलेक्ट्रॉन 4 फ्लोरीनला. सल्फर जवळ एक लोन पेअर बाकी आहे. मग आता सांगा सिग्मा बॉन्ड किती, पाय बॉन्ड किती, लोन पेअर किती? मग तुम्ही बोलणार सर लोन पेअर किती आहे सांगा? एक लोन पेअर आहे. हा कोणता बॉन्ड आहे? सिंगल असेल तर सिग्मा. जो सिंगल तो सिग्मा. कळलं का? हे सगळे कोणते बॉन्ड आहेत? सिग्मा बॉन्ड आहेत. मग 4 सिग्मा बॉन्ड आहेत. सिग्मा बॉन्ड किती आहेत? 4 सिग्मा बॉन्ड आहेत. सिग्मा बॉन्ड किती आहेत? 4. टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहेत सांगा? 4. सगळ्यांना SF4 क्लिअर आहे का बाळांनो? सगळ्यांना SF4 क्लिअर आहे का? नेक्स्ट एक्झाम्पल लक्ष द्या. खूप सारे एक्झाम्पल घेणार आहे. खूप सारे एक्झाम्पल लक्ष देऊन ऐका. खूप सारे एक्झाम्पल आहे. नीट ऐका बरं का. SF4 नंतर नंबर येतो SO2 F2. ओहो. लक्ष द्या. सांगा सेंट्रल ॲटम कोण आहे? सर सेंट्रल ॲटम कोण असणार आहे बाळांनो सांगा? सल्फर. सल्फर कोणता ॲटम आहे? सेंट्रल ॲटम. सल्फर जवळ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 6. 1 2 3 4 5 आणि 6. आता सांगा किती ऑक्सिजन आहे? तर 2 ऑक्सिजन आहे. प्रत्येकाला 2-2 द्या. डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. क्लिअर आहे का? आणि किती फ्लोरीन आहे? 2 फ्लोरीन आहे. सिंगल सिंगल सर, सिंगल सिंगल. फ्लोरीन तर सिंगलच आहे ना. यस डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, एफ एफ. सगळ्यांना स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल का? सगळ्यांना इनऑर्गॅनिकचे स्ट्रक्चर ड्रॉ करता येतील का? नेक्स्ट ऐका, नेक्स्ट ऐका बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन ऐका. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणतं पण एक्झाम्पल घ्या तुम्ही. PCl3 घ्या त्याला. PCl3. सांगा फॉस्फरस जवळ किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? 5. 1 2 3 4 5. सांगा क्लोरीन जर साइड ॲटम असेल, जर क्लोरीन साइड ॲटम असेल तर त्याला पण सिंगल बरं का. क्लोरीनला पण सिंगल आहे. हा मग सांगा किती क्लोरीन आहे? 3. हा एक सिंगल, 2 3 एक लोन पेअर. मग सांगा PCl3 जवळ असं ड्रॉ करू का मी? PCl3, PCl3 एक लोन पेअर. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग सांगा PCl3 जवळ बाळांनो, PCl3 जवळ लोन पेअर किती सांगा? सो तुम्ही म्हणणार सर लोन पेअर किती आहे? एक लोन पेअर आहे. बॉन्ड पेअर किती सांगा? सर 3 बॉन्ड पेअर आहे. सगळ्यांना स्ट्रक्चर ड्रॉ करता येतील का? सगळ्यांना क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट आहे का? नेक्स्ट मॉलिक्युल इज खूप सारे मॉलिक्युल आहेत. थांबायचं नाही आपल्याला. आपल्याला थांबायचं नाही. नेक्स्ट मॉलिक्युल बघा लक्ष द्या. नेक्स्ट मॉलिक्युल आहे बाळांनो. नेक्स्ट मॉलिक्युल आपण घेऊ ClF3. चला क्लोरीन आणि फ्लोरीनचा मॉलिक्युल घेऊ. आता सांगा सेंट्रल ॲटम कोण आहे? आता क्लोरीन आहे का फ्लोरीन आहे? तर तुम्ही बोलणार सर क्लोरीन इज अ सेंट्रल ॲटम. ओहो क्लोरीन इज अ सेंट्रल ॲटम. नेक्स्ट ऐका. नेक्स्ट ऐका बाळांनो. क्लोरीन जवळ किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात? सर 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीन जवळ नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 7. बघा 1 2 3 4 5 6 7. किती फ्लोरीन आहे? 3 फ्लोरीन आहे सर. 1 फ्लोरीन, 2 फ्लोरीन, 3 फ्लोरीन सर. मग एक लोन पेअर ही सेकंड लोन पेअर. मग सांगा लवकर. लोन पेअर किती? तू म्हणणार सर 2 लोन पेअर आहे. आणि बॉन्ड पेअर किती आहे बाळांनो? किंवा सिग्मा बॉन्ड किती आहे? सिग्मा बॉन्ड. सांगा सिग्मा बॉन्ड किती आहे बाळांनो? 1, 2 आणि 3 सिग्मा बॉन्ड आहे. सगळ्यांना कळलं का? 3 सिग्मा बॉन्ड आहे. सगळ्यांना स्ट्रक्चर ड्रॉ करता येतील का? चला आता मिथेनचं सांगा. मिथेन माहिती सगळ्यांना CH4. मग तुम्ही बोलणार सर किती सोपं आहे. सो इझी, सो इझी. ओहो, ओहो. सो इझी. सांगा कार्बन जवळ किती? कार्बन जवळ किती इलेक्ट्रॉन आहे? 4 इलेक्ट्रॉन आहे सर. हायड्रोजनला एक एक देऊन टाका. 1 2 3 आणि 4. अशा प्रकारे तुम्ही कोणतंही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. हा तुमचा होता पार्ट 1 ड्रॉइंग ऑफ स्ट्रक्चर. इनऑर्गॅनिक स्ट्रक्चर ड्रॉइंग पार्ट 1. पार्ट 2 मध्ये थोडे एक्झाम्पल वेगळे असतील. पार्ट 2 मध्ये बाळांनो हे वाले एक्झाम्पल आहेत. हे बघा NH4 प्लस, NH4 प्लस, BH4 मायनस, त्यानंतर SO4 मायनस 2, सल्फेट, सल्फाईट. हे जे एक्झाम्पल आहे चार्जेस वाले हे तुम्ही कशात बघणार आहे बाळांनो? पार्ट 2 मध्ये बघणार आहे. सगळ्यांना कळलं का? हाऊ टू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ
इनऑर्गेनिक मॉलिक्यूल पार्ट 1. ठीक आहे. चलो बाय.